स्थानिक गुन्हे शाखा अकोला पथकाने पोलीस स्टेशन जुने शहर हद्दीत मोकळेवाडी येथील एका आरोपीकडून एक गावठी पिस्टल व एक जिवंत काडतूस जप्त करून कारवाई केली. दिनांक 12 नोव्हेंबर 2024 रोजी माननीय पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंग यांच्या आदेशाने आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अकोला जिल्ह्यात अवैध रकमेची वाहतूक व अवैध दारू, अंमली पदार्थ, अग्निशस्त्र इत्यादी बाळगणाऱ्या इसमांवर कारवाई करण्यासाठी पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पथक अकोला शहरात पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय माहिती मिळाली की पोलीस स्टेशन जुने शहर हद्दीतील मोकळेवाडी येथे एक इसम अवैध अग्निशस्त्र बाळगून फिरत आहे. अशा माहितीवरून मोकळेवाडी येथील रजा चौक येथून स्थानिक गुन्हे शाखा पथकाने मान्य उपजिल्हाधिकारी यांच्या FTS पथक क्रमांक 1 सह संशयित इसमास ताब्यात घेतले असता त्याने त्याचे नाव शेख मोहसिन उर्फ गुड्डू शेख बशीर, वय 28 वर्ष, राहणार रजा मस्जिद जवळ मोकळेवाडी जुने शहर अकोला असे सांगितले. नमूद इसमांची झडती घेतली असता त्याचे अंगझडतीमध्ये एक गावठी बनावटी पिस्टल व एक जिवंत काडतूस किंमत अंदाजे 25,500 रुपये अवैधरित्या बाळगताना मिळून आल्याने त्याच्या विरुद्ध पोलीस स्टेशन जुने शहर अकोला येथे अपराध क्रमांक 602/2024 कलम 3 25 आर्म ॲक्ट अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची आचारसंहिता कालावधीत अकोला जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्र बाळगण्याचा कलम 3 25 आर्म ॲक्ट प्रमाणे एकूण 3 कारवाई करण्यात आल्या आहेत. सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंग साहेब, जिल्हा अकोला, मान्य अप्पर पोलीस अधीक्षक श्री अभय डोंगरे साहेब, जिल्हा अकोला, पोलीस निरीक्षक शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखा अकोलाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव, पोलीस उपनिरीक्षक माजिद पठाण व अंमलदार रवी खंडारे, अब्दुल माजिद, महेंद्र मलिये, अविनाश पाचपोर, वसीमुद्दीन, अशोक सोनोने, अमोल दिपके व प्रशांत कमलाकर यांनी केली आहे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.